हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मी इथं बोट नेक ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे। तर यावरती आपण डिझाइन क्रिएट करणार आहोत। तर डिझाइन कोणती करायची कशी करायची हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि सावकाश असा व्हिडिओ मी सांगणार आहे पद्धत। तर इथं आपण बघितलेला आहे। तर आपण मध्य काढून घेतलेला आहे ब्लाउजचा आणि इथे मी चंद्राकार अशी डिझाइन बनवणार आहे। पॅच वर्क करणार आहोत आपण ब्लाउज वरती बॅकला। तर इथे चंद्राकार एक अगोदर मी छोटासा कागद घेऊन कागदावरती मी ड्रॉ करून घेऊन त्याच्या सहाय्याने मी इथं आपला जो कापड आहे तर कापडावरती मी इथे काढून घेत आहे। तर आहे याच पद्धतीने आपण आहे असंच ठेवून मी कटिंग करून घेतलेला आहे। आपल्याला जेवढा आकार पाहिजे तेवढा पाहू शकता अशा पद्धतीने। यापेक्षा छोटा हवा असेल तर तुम्ही छोटा घेऊ शकता, मोठा हवा असेल तर मोठा। तर चंद्राकारच्या खाली जी रेष असते तर ती सुद्धा रेष इथं आपण इथं कट करून घेणार आहोत। आणि यानंतर जो गोलाकार असतो खालच्या बाजूला तर तो गोल आकार सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण एकदम सावकाश पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। जेवढी साईज आपल्याला पाहिजे तेवढेच साईज नुसार आपण इथे कटिंग करून घेऊ शकतो। तर इथे आता मी बॅक नेकचं दाखवत आहे। तर बॅकला थोडं बोट नेक असल्यामुळे थोडीशी साईज मोठी घेत आहे आणि स्लीव्स सुद्धा आपण बनवलेल्या आहेत त्या सुद्धा पुढे पाहणार आहोत आपण। तर स्लीव्ज वरती थोडीशी साईज जी आहे ती आपली छोटी आहे। तर पाहू शकता इथे संपूर्ण कटिंग घेतलेली आहे आपण करून कापडावरती। तुम्हाला जो कलर हवा असेल तो घेऊ शकता। आपण कॉन्ट्रास्ट मध्ये घेतलेला आहे आणि तोच कलर आता त्यावरती आपण त्याच कापडावरती कॅनव्हास वरती कट करून कॅनव्हास वरती अटॅच करून नंतर हे पाहू शकता अशा प्रकारे मी इथे कटिंग करून घेतलेले आहे। बोलण्यापेक्षा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, लक्षात येईल व्यवस्थित। तर इथे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाउजचा बॅक नेकचा मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्य काढून घेतल्याच्या नंतर इथे हे पहा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे। अटॅच म्हणजे आता सुरुवातीला काय करायचं आहे, अशा प्रकारे पिन लावून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ज्या वेळेला आपण स्टिच करणार आहोत त्यावेळेला हे हलणार नाही। म्हणजे असा मध्य जो काढलेला असतो आपला तर तो मध्य व्यवस्थित आहे याच ठिकाणी राहतो। जर पिन लावलेली नाही तर थोडंसं इकडं तिकडं होण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे आपण अगोदर पिना लावून घ्यायचं आहे। आता तिन्ही भागाला मी इथे पिना लावून घेणार आहे आणि नंतर आपल्याला जसं पाहिजे तसं आता इथे आपण स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे मी येलो कलरचा दोरा वापरलेला आहे स्टिच करण्यासाठी आणि अशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्रास्ट कापड वापरून खूप सुंदर असं पॅच बनवू शकतो। वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस सुद्धा आपण वेगळ्या कापड वापरून असं बनवू शकतो। तर इथे पाहू शकता ग्रीन कलरचा ब्लाउज घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती रेड कलरनं आपण हा पॅच बनवत आहोत, त्यामुळे एकदम उठून दिसणार आहे हा पॅच। त्यानंतर हे पहा येलो कलरचा धागा घेतलेला आहे आणि येलो कलरच्या धाग्याने मी इथे स्टिच करून घेत आहे। पाहू शकता एकदम सावकाश असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, कारण हे आकार आहे ते आपल्याला जशाच तसा येऊ द्यायचा आहे। थोडासा जरी आकार जर चुकला तर व्यवस्थित दिसणार नाही। तर इथे सुई उचलून घेऊन मी दाब उचलून घेऊन मी खालचा आता जी रेष आहे तर त्याच्यावरती टिप मारून घेत आहे आणि नंतर मी हे जे दोरे आहेत त्याचे नंतर मी कट करून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा बोटनेकवरती नेटवरती किंवा पैठणी ब्लाऊजचे खूप सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती। तर ते तुम्ही सुद्धा जर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ते जर पाहिले नसतील तुम्ही व्हिडिओ तर ते सुद्धा पाहायला नक्कीच विसरू नका। तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता, असं काही नाही। तर यानंतर पाहू शकता इथे मी जो गोलाकार आहे तो व्यवस्थित ठेवून इथे गोलाकार सुद्धा दाब आपल्याला उचलून सुई आतमध्ये ठेवून दाब उचलूनच आपल्याला इथे हा गोल आकार इथे अटॅच करून घ्यायचा आहे। जर असं जमत नसेल तर अगोदरच चिटकावून सुद्धा घेऊ शकता तुम्ही फेविकॉलने, पण चिटकावल्याच्या नंतर थोडा वेळ त्याला रेस्ट करावं लागेल, म्हणजे सुकवावं लागेल आणि नंतर इथे स्टिच करायला घ्यावं लागेल। तर पाहू शकता अशा प्रकारे इथे संपूर्ण स्टिच करून झालेला आहे। तर यानंतर आपल्याला इथं तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे कॉन्ट्रास्टची लेस लावू शकता, बारीक अशी लेस असेल तर लेस लावू शकता, किंवा लेस जर बारीक नसेल तर जे आपण ब्लाउजला पाठीमागे नॉट लावतो तर ते नॉट सुद्धा लावू शकतो। खूप सुंदर असं दिसतं इथं, जे नॉट असतं ते कलरमध्ये पण भेटतं, ते छान दिसतं।
तर इथे पाहू शकताय एकदम सावकाश असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण व्यवस्थित तुम्हाला सुद्धा दिसलं पाहिजे आणि सावकाश समजलं पण पाहिजे की आपण कसं बनवतो हे पॅच. तर इथे मी आता कट करून घेतलेला आहे आणि हा पूर्ण पॅच आपला झालेला आहे बॅक नेकवरती. तर कसा दिसतो हे मला सांगा तुम्हाला कमेंटमध्ये. आवडला किंवा नाही हे पण सांगा आणि व्हिडिओ आणखी आहे पुढं ते सुद्धा पहा संपूर्ण व्हिडिओ. आता यावरती तुम्ही लेस लावा. मी मणी लावणार आहे, मणीसुद्धा पुढं दाखवणार आहे कशी लावणार आहे ते. आपली जी आरी वर्कची सुई असते त्या सुईने मी इथे मणी अटॅच करून घेणार आहे. तर आता इथे पाहू शकता इथे जी आपली स्लीव्ज आहे स्लीव्जवरती सुद्धा ही डिझाईन मी पॅच वर्क करत आहे. तर स्लीव्जला आहे ते छोटा आकार घेतलेला आहे आणि आपला जो पाठीमागचा जो होता तो थोडासा मोठा होता. तर अशा प्रकारे स्लीव्जला सुद्धा पिना लावूनच आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय किंवा आवडला किंवा नाही कमेंटमध्ये सांगायला मला नक्कीच विसरू नका. आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून काय होईल ऑलवरती ठेवल्यानंतर मी असं जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहे ते इतरत्र शोधत बसण्याची गरज नाही. तर हे पाहू शकता दोन्ही स्लीव्ज आपल्या संपूर्ण तयार झालेले आहेत. आता याच्यावर फक्त मण्यांचं वर्क करायचं राहिलेलं आहे. तुम्ही लेससुद्धा लावू शकता. इथं आता मी मण्यांचं वर्क करणार आहे. तर हे पाहू शकता अशा प्रकारे इथे मी मण्यांचं वर्क करून घेत आहे आरी वर्कच्या सुईने. जर तुम्हाला आरी वर्कच्या सुईने जमत नसेल तर तुम्ही इथं आपली सिंपल जी सुई असते त्या सुईने सुद्धा इथं पूर्ण गोलाकार देऊन किंवा आहे अशा शेपनं मणी अटॅच करू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायला विसरू नका. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि घरबसल्या आपण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज बनवत असतो तर ते पाहायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.